कोकणवासियांचा यंदाचा प्रवास सुद्धा खड्ड्यातूनच होणार आहे। गणेशोत्सव तोंडावर आहे, मात्र रस्त्यांवरचे खड्डे जैसे थेच आहे। वडखळ, नागोठणे, कोलाड या भागांमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य आहे। खड्डेमुक्त प्रवासाचं स्वप्न धुसरच आहे। त्यामुळे या खड्ड्यातूनच मार्ग काढत तिथले धक्के खात आपल्याला प्रवास करावा लागणार आहे। महिन्याभरात प्रशासन आणि कंत्राटदार खड्डे कसे बुजवणार असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्यावेळी कोकणवासियांच्या वाटेमध्ये खड्ड्यांचं विघ्न यावर्षी सुद्धा असणारच आहे। तर कोकणवासीय गणपतीसाठी मोठ्या प्रमाणावर आपापल्या गावी जात असतात, मात्र यंदाही त्यांचा प्रवास हा खड्ड्यातूनच होणार आहे। कारण गणेशोत्सव तोंडावर आलाय तरी सुद्धा मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांची स्थिती जैसे तेच आहे। वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर आणि माणगाव पासून थेट संगमेश्वर आणि लांजापर्यंत असंख्य खड्डे आहेत आणि त्यामुळे कोकणवासियांना इथूनच मार्ग काढावा लागणार आहे। त्यांचा मार्ग खडतर असणार आहे। खड्ड्यांचे धक्के खात त्यांना आपला प्रवास करावा लागणार आहे। प्रशासनानं जरी 31 ऑगस्ट आधी आपण खड्डे बुजवू असं आश्वासन दिलं असलं तरी प्रत्यक्षात ते येऊ शकत नाहीये। जवळपास ते अशक्य आहे असंही बोललं जात आहे। त्यामुळे कोकणवासियांचं खड्डेमुक्त प्रवासाचं स्वप्न धूसर आहे।